नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. आज या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे अल्कोहोल तयार करणे अल्किनपासून. अल्किनपासून अल्कोहोल तयार कसं करायचं याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. एक लक्षात घ्या, आज आपण जी रिॲक्शन बघणार आहोत त्या रिॲक्शनचं नाव आहे ॲसिड कॅटालायज्ड हायड्रेशन बाय ॲसिड कॅटालायज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन. ओके, आता अल्किनपासून आपण कसं तयार करतो अल्कोहोल त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. ओके, आता एक महत्त्वाचं वाक्य असं आहे, नीट ऐका मी काय सांगतोय. आपण घेताना काय घेणार आहोत? अल्किन. बघा, आपण काय घेणार आहोत? अल्किन. आणि या अल्किनपासून आपल्याला अल्कोहोल मिळवायचं आहे. ओके, ठीक आहे, अल्किन घेतलं. मग आता हे जे अल्किन आहे या अल्किनचं तुम्ही काय करणार? हायड्रेशन करायचं आहे. आणि हायड्रेशन इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड म्हणजे H+ घ्यायचं आहे. H+ म्हणजे ॲसिड. म्हणजे अल्किनचं आपण हायड्रेशन करतोय. हायड्रेशन करण्यासाठी आपण ॲसिड वापरतोय. हां, आणि मग अल्किनचं आपण जेव्हा हायड्रेशन करतो तेव्हा काय तयार होईल? अल्कोहोल. बघा, म्हणजे अल्किनचं हायड्रेशन केलं असता इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड त्या ठिकाणी अल्कोहोल तयार होतो. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता नेमकी अभिक्रिया कशी होते, का होते, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण जाणून घेऊयात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी एक एक वाक्य बघा. पहिला शब्द काय? हायड्रेशन. अरे बाबांनो, हायड्रेशन करणे म्हणजे काय करणे? हायड्रेशन करणे याचा अर्थ काय होतो बघा? ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे हायड्रेशन. हायड्रेशन या शब्दाचा अर्थ काय? वॉटर मॉलिक्यूल ॲड करणे, दॅट इज कॉल्ड एज हायड्रेशन. मग वॉटर मॉलिक्यूल कुठे ॲड करायचं, कसं करायचं ते आपण टप्प्याटप्प्यानं बघूयात. अरे माझ्या पिल्ल्यानो, एक वाक्य लक्षात घ्या. हायड्रेशन म्हणजे काय? हायड्रेशनचा सहज सोपा अर्थ आहे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करणे, दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रेशन. ओके, मग आता पुढचं वाक्य. हायड्रेशन लिहिलं आपण, पण लक्षात ठेवा हायड्रेशन पुन्हा दोन प्रकारचे असतात. जर एखादा अल्किन रिॲक्टिव्ह असेल तर आपण करतो डायरेक्ट हायड्रेशन. आणि जर एखादा अल्किन कमी रिॲक्टिव्ह असेल, लेस रिॲक्टिव्ह असेल तर आपण करतो इनडायरेक्ट हायड्रेशन. म्हणजे आपल्यासमोर पुन्हा दोन शब्द आले, डायरेक्ट हायड्रेशन, इनडायरेक्ट हायड्रेशन. डायरेक्ट हायड्रेशन या शब्दाचा अर्थ काय होतो? जर हायड्रेशन आपण डायरेक्ट केलं म्हणजे डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस मिसळलो, ॲड केलो, दॅट इज कॉल्ड एज अ डायरेक्ट हायड्रेशन. आणि इनडायरेक्ट हायड्रेशनमध्ये हायड्रेशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. जर हेच हायड्रेशन ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज टेक्स प्लेस युजिंग किंवा विथ द हेल्प ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, जर सल्फ्युरिक ॲसिडच्या साह्यानं हायड्रेशन होत असेल, दॅट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट हायड्रेशन. डायरेक्ट हायड्रेशनमध्ये वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन डायरेक्ट कार्बन डबल बॉन्डचे अक्रॉस होते. इनडायरेक्ट हायड्रेशनमध्ये आपण त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल डायरेक्टली ॲड करत नाही. वॉटरची होणारी ॲडिशन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ किंवा युजिंग सल्फ्युरिक ॲसिड. तर हा दोघातला महत्त्वाचा फरक आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचं दोन प्रकारचे हायड्रेशन. एक डायरेक्ट हायड्रेशन कधी होतं? जर तुमचा अल्किन रिॲक्टिव्ह असेल तर. इफ अल्किन इज मोर रिॲक्टिव्ह देन डायरेक्ट हायड्रेशन इज टेक्स प्लेस. आणि जर तुमचा अल्किन कमी रिॲक्टिव्ह असेल, त्याची क्रियाशीलता, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी असेल तर त्या ठिकाणी वापरायचं इनडायरेक्ट हायड्रेशन. मग डायरेक्ट कसं होतं, इनडायरेक्ट कसं होतं याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपण समजून घेऊयात. दोन भाग पडू आपण, एक डायरेक्ट हायड्रेशन आणि एक इनडायरेक्ट. दोन्ही ठिकाणी आपल्याला ॲसिड वापरायचा आहे, परंतु वॉटरची होणारी ॲडिशन कशी आहे? वॉटर मॉलिक्यूल जर डायरेक्टली ॲड झाला अक्रॉस कार्बन डबल बॉन्ड इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड, दॅट इज डायरेक्ट हायड्रेशन. बट इफ ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज टेक्स प्लेस with the help of using sulfuric acid, that type of hydration is called as indirect. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल ॲड होणार नाही. पहिल्यांदा सल्फ्युरिक ॲसिड ॲड होईल आणि मग वॉटर वापरायचं आहे.
समजतंय का? ओके, नेमकं आपण करू लक्षात येईल तुमच्या. ओके, बघा अल्किन घ्या, हायड्रेशन करा ॲसिडच्या सानिध्यात, म्हणून म्हणलंय ॲसिड कॅटालाइज्ड हायड्रेशन. H+ हा कोण आहे? ॲसिड. काय म्हणून काम करतोय? कॅटालिस्ट म्हणून काम करतोय, आणि मग अल्कोहोल तयार होतं. अभिक्रिया कशी होते तुम्हाला समजावून सांगतो. फक्त आपला व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हे फार महत्त्वाचं आहे. एकापेक्षा एक दर्जेदार व्हिडिओ खास माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध मराठीमध्ये. कळलं का नाही कळलं? ओके, लिहून घ्या. आता नेक्स्ट पार्ट करू आपण. नीट लक्षात बरं का. आता पहिला भाग बघा, डायरेक्ट हायड्रेशनमध्ये काय होतं. पहिला भाग कोणता? डायरेक्ट हायड्रेशन, पहिला भाग. आता डायरेक्ट हायड्रेशन म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. हां, आणि लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? अल्किन. तुम्हाला या ठिकाणी अल्किन घ्यायचं आहे, कळलं का? आणि त्या अल्किनचं काय करायचं आहे? हायड्रेशन. ठीक आहे, अल्किनचं हायड्रेशन करायचं आहे. हायड्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. पहिला भाग डायरेक्ट हायड्रेशन. बघा, ऐका ठेवा बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा कोण आहे? अल्किन आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्किन. आपल्या सर्वांना माहिती सांगायची आवश्यकता नाही. आता काय करू आपण? डायरेक्ट हायड्रेशन म्हणजे या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन डायरेक्ट करू आपण. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन काय होते? डायरेक्टली होते. कुठं होते? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ऐका, हां चला, काय घेतं? प्लस H2O, H आणि OH इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड H+, आणि हिट करू आपण. ऐका बरं का, हा कोण आहे? तुमचा अल्किन आहे. आता या अल्किनमध्ये आपण काय मिसळणार आहोत? वॉटर, पाणी. हे कोण आहे? H2 आहे. हे H2 मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल आहे. या वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस करायचं आहे. मग ह्याची ॲडिशन ह्याच्यामध्ये घडली डायरेक्टली. मग आता काय होतं? H आणि OH या दोन भागापैकी एक भाग इथे मिसळा आणि एक भाग इथे मिसळा. हो का? इथे मिसळा H आणि इथे मिसळा OH. संपलं. बघा, H आणि OH असे दोन भाग आहेत. हे दोन्ही भाग वॉटर मॉलिक्यूल म्हटल्यानंतर त्याच्यामधले दोन भाग, एक H आणि OH. H आणि OH या दोघांची आपण काय केली? ॲडिशन केली. कुठे केली? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. या दोन भागापैकी एक भाग या कार्बनला जोडा, एक भाग या कार्बनला जोडा. संपलं. आपण वॉटर मॉलिक्यूल मिसळलं डायरेक्टली इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड. म्हणून ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन बिकॉज इट इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ H+ ॲसिड. चला, हे C, हे सिंगल बॉन्ड. बघा, सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड तो सिंगल होते. ॲडिशन रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा डबल बॉन्ड मधला पाय बॉन्ड तुटतो. डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. कार्बन हे दोन्ही बॉन्ड. H कुठं आला? हिथं, लिहा इथे H. आणि OH कुठं आला? हिथं आला, हिथं. है की नाही? हे OH ह्या कार्बनला, मग वरील लिहा, खाली लिहा, कुठे लिहा, चलते. हो का? अल्किन पासून अल्कोहोल तयार झाला. या ठिकाणचा हा वॉटर आहे. वॉटरची काय घडली? ॲडिशन. आणि वॉटरची ॲडिशन ही कुठे घडली? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अरे बाबा, हा तुमचा जो वॉटर मॉलिक्यूल आहे, या वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन कुठे घडली? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस घडली. त्याच्यामुळं या ठिकाणी होणारी जी ॲडिशन आहे दॅट इज कॉल्ड एज हायड्रेशन. आणि अल्किनचं हायड्रेशन इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड दर इज फॉर्मेशन ऑफ ए अल्कोहोल. आणि म्हणून अशा प्रकारे अल्किनपासून काय तयार झाला? अल्कोहोल. एक रिॲक्शन आहे. आता अजून एक रिॲक्शन या ठिकाणी आपण बघूयात, एक्झाम्पल्स घेऊयात आपण. बघा, आणि लक्षात घ्या, डायरेक्ट हायड्रेशन कधी होतं? जर तुमचा अल्किन जास्त क्रियाशील असेल तर, जास्त रिॲक्टिव्ह असेल तर डायरेक्ट हायड्रेशन होत असतं. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. आता एक उदाहरण आपण घेऊ. CH3C, CH3 डबल बॉन्ड CH2. हा कोण आहे? आयसोब्युटिलीन नाव आहे. लिहू का इथं? आयसोब्युटिलीन. हा जास्त रिॲक्टिव्ह आहे, जास्त क्रियाशील आहे. चला करा हायड्रेशन. H आणि OH ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड H+, हिट करा. आता एक लक्षात घ्या, जर तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर आपल्याला मार्कानिकाप रूल वापरावा लागेल ॲडिशन करताना. लक्षात ठेवा. ऐका हो, तुम्ही ऐका. जर तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन करताना मार्कानिकाप रूल वापरा हो. लय महत्वाचं वाक्य आहे. अरे बाबांनो, तुमचा अल्किन जर अनसिमेट्रिकल असेल, जर त्यावेळेस
मार्कानिकॉफ रूल वापरायचं. आता मार्कानिकॉफ रूल काय म्हणतो, व्हेन एन अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू द अनसिमेट्रिकल अल्किन देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. माहित आहे का? बघा हो का, एच कसा आहे प्लस आहे, ओ एच कसा आहे मायनस आहे. निगेटिव्ह पार्ट वॉटरमधला निगेटिव्ह पार्ट कोण आहे, ओ एच मायनस. मार्कानिकॉफ म्हणतो रिएजंट मधला अनसिमेट्रिकल रिएजंट मधला निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडावा, हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडावा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. बघा आता इथं एक बी नाही, इथं 2 आहेत, इथं कमी आहे, म्हणजे हा भाग कुठे इथे. बघा ओ एच ह्या कार्बनला जोडा आणि एच इथं जोडा. हो का, असंच करायचं. या ठिकाणची ॲडिशन तुम्ही असंच करायचं. आणि लक्षात ठेवा कधी पण ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या जर कमी जास्त असेल, ह्याच्यावर एक बी एच नाही, इथं 2 आहेत म्हणजे कमी जास्त झाले. मग ज्या कार्बन जवळ हायड्रोजन कमी तर तिथंच निगेटिव्ह पार्ट जोडायचं. म्हणून ओ एच मायनस इथंच येणार, ह्या कार्बन जवळ येणार आणि एच इथे येणार. समजलं? बघा CH3ला CH3, Cला C, CH3ला CH3, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होणार, पाय बॉन्ड तुटणार, CH2 आणि एक H CH3 आणि इथं OH येणार. म्हणजे प्रोडक्ट हो असं येणार CH3 C, CH3 डबलचं सिंगल, इथं CH3 आणि इथं OH. अशा प्रकारे तयार झाला हा अल्कोहोल ज्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. अशा प्रकारचं एक उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं आणि आपण जे एक्झाम्पल केलेलं आहे हे एक्झाम्पल कशाचं आहे, डायरेक्ट हायड्रेशनचं आहे. संपलं. अशी किती पण उदाहरण तुम्ही करू शकता. एक उदाहरण करून दाखवलं. जिथं डायरेक्ट आहे तिथं असं करा आणि जिथं इनडायरेक्ट आहे तिथं 2 स्टेप वापरा. 2 स्टेप कशा वापरायचे मी सांगतो. पुसू काय, पुसू. आता बघा दुसरा भाग बघा, इनडायरेक्ट हायड्रेशन. आता ऐका, एक महत्त्वाचं वाक्य आहे. जर तुम्हाला इनडायरेक्ट हायड्रेशन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बाबांनो, तुम्हाला वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन डायरेक्टली करता येत नाही. तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन करावं लागेल आणि मग वॉटर वापरावं लागेल दुसऱ्या स्टेपमध्ये. कळलं का? नेट रिॲक्शन कशी आहे, नेट रिॲक्शन आपण जर काढलो 2 स्टेप रिॲक्शन आहे आणि ह्या दोन्ही स्टेपची आपण बेरीज केली तर शेवटी असं लक्षात येतं की त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन होत आहे. आणि हे ॲडिशन आपण डायरेक्टली केलं नाही. तुम्ही ॲडिशन वॉटर मॉलिक्यूलची केलीच नाही डायरेक्टली. इनडायरेक्ट हायड्रेशनमध्ये पहिल्या स्टेपमध्ये आपण सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन करतो आणि मग वॉटर घेतो. म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ युझिंग सल्फ्युरिक ॲसिड. म्हणून ह्याचं नाव इनडायरेक्ट हायड्रेशन आहे. हे पहिल्यांदा नीट लक्षात घ्या. कसं होतं मी करून दाखवतो बघा. आता बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ठीक आहे, अल्किन. हा अल्किन. आणि जर अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी नेम वापरा. कोणता नेम वापरा, मार्कानिकॉफ रूल. जर त्या ठिकाणी अल्किन हा अनसिमेट्रिकल असेल तर ॲडिशन ही कधी पण अकॉर्डिंग टू द मार्कानिकॉफ रूल नुसारच होते. हे विसरायचं नाही, आपण लक्षात ठेवायचं. ओके, चला पहिल्या स्टेपमध्ये काय घ्यायचं आता, सल्फ्युरिक ॲसिड HOSO3H ही पहिली स्टेप. ऐका, हे कोण आहे, अल्किन आहे. हे कोण आहे, तुमचा सल्फ्युरिक ॲसिड आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन होईल, वॉटरची ॲडिशन होणार नाही. लक्षात घ्या, पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन कुणाची होते, सल्फ्युरिक ॲसिडची, आणि मग वॉटर घ्यायचं दुसऱ्या स्टेपमध्ये. म्हणून तर नाव पडलं इनडायरेक्ट हायड्रेशन. समजते का? डायरेक्ट पाणी आपण मिसळत नाही, डायरेक्ट वॉटरची ॲडिशन होत नाही. ॲडिशन कुणाची होते, सल्फ्युरिक ॲसिडची, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता बघा हे 2 भाग आहेत. 2 भागापैकी एक भाग इथं जोडा ह्या कार्बनला आणि एक भाग इथं जोडा. संपलं. हे 2 भाग H आणि OSO3H म्हणजे H2SO4 आहे. H2SO4 आहे. हे सगळं कोण आहे, H2SO4. लक्षात ठेवा, घोळ करू नका. ही H2SO4 आहे, लिहिले फक्त वेगळ्या प्रकारे. ह्याचे 2 भाग, एक H आहे पॉझिटिव्ह, OSO3H निगेटिव्ह. जोडला आपण. H कुठं आला इथं, हे कुठं आला इथं. बघा लिहा. डबलचं काय होईल, सिंगल. डबलचं काय होईल, सिंगल. हा डबल बॉन्ड आहे. आपण जेव्हा ॲडिशन करतो तेव्हा डबल बॉन्डचं रूपांतर हे सिंगल बॉन्डमध्ये होत असतं. लक्षात घ्या, पाय बॉन्ड तुटतो, डबल बॉन्ड गेट्स कन्वर्ट इंटू डबल बॉन्डचं रूपांतर हे सिंगल बॉन्डमध्ये होतं, इंटू सिंगल बॉन्ड. ओके, आता लिहा. हा इथं कोण आला, H आला आणि हे खाल्ली का, OSO3H. झाली पहिली स्टेप, झाली पूर्ण आपली.
आणि पहिल्या स्टेपमध्ये तयार झाला हे अल्किल हायड्रोजन सल्फेट नाव आहे. हे सगळं अल्किल असेल. अल्किल याच म्हणजे हायड्रोजन SO4 आहे सल्फेट, अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार झाला. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय करा माहिती आहे का, हीट करा आणि वॉटर मॉलिक्यूल घ्या दुसऱ्या स्टेपमध्ये. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन होतं आणि हा OSO3H काय होतं, निघून जातो आणि याच्या ठिकाणी कोण येते, OH येतो. हो का, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण H मिसळलं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये OH मिसळलं म्हणजे H2 झाली, H आणि OH. कळलं का, इनडायरेक्टली वापरला आपण. डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली नाही. पहिल्या स्टेपमध्ये सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन केली, वॉटरची ॲडिशन आपण केलीच नाही. वॉटर हा ॲड झाला इनडायरेक्टली विथ द हेल्प ऑफ किंवा युझिंग वॉटर सल्फ्युरिक ॲसिड. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होते, सबस्टिट्यूशन. इथला OSO3H निघून जातो आणि इथला OH इथे येतो. बघा कसं होते, हो का, हे अशा प्रकारची रिॲक्शन. चला इथे Hला H आणि इथं आला OH, संपलं. आलं का OH आणि काय उरलं, हे H आणि हे बाकीचं H2SO4 झालं प्लस काही H2SO4 झालं, संपलं. म्हणजे पहिल्या स्टेपमधला H2SO4 शेवटच्या स्टेपमध्ये निघून गेला. म्हणून हा कॅटलिस्ट आहे बाबा. हा रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, रिॲक्शन होण्यासाठी मदत करतो फक्त, म्हणून तो कॅटलिस्ट आहे. हो का, इथं वापरलं इथं निघून गेलं, एकच आहे दोन्ही. हे कळालं का नाही कळालं. अशी 2 स्टेप रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये सल्फ्युरिक ॲसिड ॲड करा, तयार होईल अल्किल हायड्रोजन सल्फेट, पुन्हा वॉटरची ॲडिशन करा आणि मग अल्कोहोल तयार होतं. अशी ही 2 स्टेपमध्ये होणारी अभिक्रिया आहे. ओके, बघा आता